जय हरी, रामकृष्ण हरी सर्वांना। आपल्या या व्हिडिओचं शीर्षक वाचलं असेल तुम्ही की लव यू बाबाजी। तुम्ही जी मानसिकता तपासायची सांगितली होती ती तपासली आहे आणि तुम्ही जे बोललात ते खरंच आहे, असं शीर्षक आहे। सकाळपासून एक व्हिडिओ एका शास्त्री मनवणाऱ्या एका बाबाजींचा आलाय आणि त्यांनी सांगितलं की संतोष देशमुख यांची ज्या नराधमांनी हत्या केली, त्यांना आदल्या दिवशी मारहाण झाली होती आणि त्यांची मानसिकता तपासली, त्या घटनेमागील मानसिकता तपासली पाहिजे होती। तर ती तपासणी केलेली आहे। तर त्यानुसार असं लक्षात आलंय की त्या आरोपींनी आदल्या दिवशी ज्यावेळेस ते खंडणी मागण्यासाठी गेले होते, त्या खंडणी मागण्यासाठी जात असताना त्या गेटवर, त्या आवादा कंपनीच्या गेटवर ज्या दलित बांधवाने, म्हणजे दलित बांधव हा नंतर म्हटलं जाऊ त्याला आता, कारण तो सुरक्षा रक्षक म्हणून होता त्यावेळेस, त्या सुरक्षा रक्षकाने त्या खंडणीखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि खंडणीखोराला अडवलं, त्या सर्व खंडणीखोरांना अडवलं म्हणून त्या सुरक्षा रक्षकाला मारलं। त्याचं आडनाव होतं सोनवणे, तो दलित बांधव होता। आता त्या दलित बांधवानं स्वर्गवासी संतोष देशमुख जे मसाजोगचे सरपंच होते त्यांना फोन केला की मला मारहाण झाली, असे गुंड आले तर इथं मला मारहाण झाली। ते आले आणि त्यांनी विचारलं की बुवा कमून मारलं या गरीब लेकराला, काय झालं ह्याचं, असं विचारला केली आणि थोडी आपडतुपड झाली। आणि हे सर्व होत असताना संतोष अण्णा देशमुख यांना त्या खंडणीखोरांनी मारहाण केली आणि ही मारहाण झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना थोडा चोप दिला, बस एवढंच होतं ते। बरोबर आहे, एवढंच होतं ते शास्त्रीजी बाबाजी, लव यू बाबाजी। तर हे फक्त एवढंच होतं, ही तपासणी केली आम्ही। आणि तुम्ही जी परंपरा चालवतायत ना, त्या परंपरेचे आम्ही दास आहेत, त्या जगद्गुरू तुकाराम महाराजांचे आम्ही दास आहेत, माऊली ज्ञानोबारायांचे आम्ही दास आहेत। 4 ओव्या पाठ झाल्या काय, आनंदाचे सिद्धांत नावाचं चॅनल काढलं काय, विदेशवाऱ्या घडवल्या काय म्हणून काय कोणी मोठा शास्त्री लागून नाही गेला कोणी। या संप्रदायामध्ये वारकरी शिक्षण संस्थेनं जे निस्वार्थी कीर्तनकार घडवलेत, त्यात निस्वार्थी कीर्तनकारांचे आम्हीही पुत्र आहोत। त्याच वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजाच्या आळंदीचा आम्ही काहीतरी वारसा घेऊन जगतो। आणि गाथा ज्ञानेश्वरी जरी आम्हाला पाठ नसली, मुखोद्गत नसली, अर्थ सगळे पाठ नसले, तर खऱ्याला खरं मानण्याची ताकद आम्हाला जगद्गुरूंच्या त्या गाथेमुळे आणि माऊली श्री ज्ञानोबरायांच्या त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्यामुळे आम्हाला लाभलेली। त्यामुळे आजवर तुम्हाला गुरु म्हणून मानत चाललो होतो, यापुढे गुरु नावाची गोष्ट तुमच्याविषयी नसणार। कारण तुम्ही जे आज समर्थन केलंय ते फक्त एका मंत्र्याचं केलं नाही, त्या मंत्र्याचं समर्थन करणं आम्हाला काय वाटलं नसतं, पण तुम्ही त्या आडून त्या नीच नराधमांची मानसिकता तपासा म्हणून सांगून एक प्रकारे ती जी हत्या झाली ती योग्य झाली असं तुम्ही सांगितलंय। असं तुमचं वक्तव्य एवढ्या मोठ्या स्टेजवरून यायला नव्हतं पाहिजे। आज तुम्ही त्या गादीवर आहात, ती गादी अतिशय पवित्र आहे। त्याच गादीचा वारसा सांगताना आपल्याला इतिहास सांगतो की भगवानगड हे नारायण बाबाचे आठवे पुरुष आहेत नारायण बाबांच्या नंतर। त्या अगोदर ती परंपरा थेट जनार्दन स्वामी महाराजांपर्यंत जाते, म्हणजे जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ बाबा, एकनाथ बाबांचे शिष्य गावबा, आणि गावबांचे शिष्य नगद नारायण महाराज, आणि त्याच नगद नारायण महाराजांची थेट 8वी गादी श्री संत सद्गुरू भगवान बाबा आहेत। आणि त्या बाबांच्या नंतर सद्गुरू भीमसिंह महाराज यांची त्या ठिकाणी नेमणूक झाली। बाबांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काम केलं, समाज जोडण्याचं काम केलं, तोडण्याचं नाही। आणि हे जे महंत आले त्यांनी समाज तोडण्यासाठी आज जे वक्तव्य केले ते अतिशय मनाला वेदना देणार आहे, कारण आम्ही गुरुस्थानी मानणार आहे हे व्यक्तिमत्व आहे। बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे किशोर महाराज। तर या सर्व वक्तव्याची आम्ही तपासणी केली, लव यू बाबाजी। तर यावरून तपासणी करून असं दिसतंय की त्या ज्या नराधमांची मानसिकता आहे ना ती अतिशय नीच होती
अतिशय नालायक होती आणि ती मानसिकता तपासून आम्ही सद्गुरू वामन भाऊंच्या, सद्गुरू भगवान बाबांच्या चरणी एकच प्रार्थना करतोय. त्या दिवसापासून 9 डिसेंबर या दिनांकापासून मी भगवान बाबांच्या चरणी आणि वामन भाऊ महाराजांच्या चरणी, नगद नारायण महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करतोय की ते नराधम मारेखरी जे कोणी असतील त्यांची फक्त राखच बाहेर आले पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. एवढी प्रार्थना मी सर्व सद्गुरूंच्या चरणी करतोय. आणि खऱ्याला खरं म्हणण्याची ताकद ठेवा. तुमचंच एक व्हिडिओ आहे तो दाखतो, तुम्हालाच तुमचं समजेल की एखादा माणूस करतो जातो. एक लिंक आहे बघा. आता बाबा काय म्हणलेले स्वतः, सद्गुरू काय नाव आहे त्यांचं, त्यांनी एक असा व्हिडिओ बनवला होता. त्यांचा आनंदाचा सिद्धांत नावाचं चॅनल आहे. त्यानुसार ते छान मार्गदर्शन करतात समाजाला. आणि समाज पण फार, आम्हीच स्वतः त्यांचे जे रील होते ते जबरदस्त पद्धतीने शेअर करत होतो. नेट नाही का रे मनीष तुझं नेट? तेच म्हणलो. एक मिनिट हा. हे बघा आता या ठिकाणी उशाला सुद्धा येऊ द्या म्हणणारा भक्त असतो. म्हणजे दोष हे दोष असतात याची सुद्धा अक्कल नसते, त्याला ते गुण समजतात. ही किती दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. आणि या सगळ्या मथळ्याचं खंडन करण्याकरता 749व्या वर्षा अगोदर भगवान श्री ज्ञानोबांचा आज जन्म झाला. परत ऐकू दा, परत आहे का हे? दोषाला सुद्धा येऊ द्या म्हणणं, दोषाला सुद्धा येऊ द्या म्हणणारा भक्त असतो. त्याच्या पुढे आहे का? म्हणणारा भक्त असतो. दोषाला सुद्धा येऊ द्या म्हणणारा भक्त असतो. म्हणजे दोष हे दोष असतात याची सुद्धा अक्कल नसते, त्याला ते गुण समजतात. ही किती काय केलंय आज बाबांनी? स्वतःचं वाक्यच खोडून टाकलं यांनी. दोषाला दोष न म्हणता दोषाला गुण म्हणलंय असं वक्तव्य बाबाजींनी स्वतःच्याच व्हिडिओमधून केलं होतं. आज काय झालंय? तुम्ही दोषालाच गुण समजून त्या पोरांची मानसिकता तपासायला लावली काय आम्हाला? आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात कधीच बोललो नाहीत. कोणते नेते जे काही एकत्रित आले ते काय कोणत्या जातीच्या विरोधात आले नाहीत. आम्ही तर किडे पडत म्हणलोत. जे संपूर्ण एका जातीला बदनाम करणारे आमचे पण कोणी लोक असतील ना, जे न्याय मागणारे आहेत. आमचे म्हणजे न्याय मागणारे लोक जर कोणते एखाद्या जातीला टार्गेट करत असतील, पूर्ण जातीला, तर त्यांच्या ह्याच्यात किडे पडत आम्ही पण सांगितलेलं आहे. आणि एवढं सगळं असताना, न्याय मागणी असताना तुम्ही आज खुशाल तुम्ही सगळं तुमचं तत्वज्ञान लटकून टाकलं. अशा लव यू बाबाजींना शेवटचा लव यू. वारकरी संप्रदाय अशा गोष्टींना थारा देत नाही. पैसा संपत्ती हे लोलूप असतं. ज्या ठिकाणी ज्ञान एखाद्याची चाकरी करतं ना, त्या ठिकाणी ही पैसा तुमची मिराशी हे काय उपयोगी येत नाही. सद्गुरू भगवान बाबांची ही वाक्य आहेत. आम्ही पण भगवान बाबांच्या काहीतरी लहानपणापासून ऐकत वाचत आलोत म्हणून माहिती आहे. नारायणगडाच्या परिसरातून ज्या भक्ती संप्रदायाचा वाढ विकास झाला आहे तेच आज भगवानगड आहे ना. त्या भगवान बाबांनी ही शिकवण दिलेली नाही. भगवान बाबांची शिकवण खूप चांगली आहे. बोलावं तर तोंड दिसतं, पण अजून सविस्तर यायचं असेल तर आमचे गावागावात हबप जिवंत आहेत. त्यांच्याकडून जर इतिहास जाणून घ्यायचा म्हटलं तर तुम्ही कुठंच पुरणार नाहीत एवढा इतिहास आहे आमच्याकडं. पण चला जाऊ द्या, सौहार्दाची भूमिका घेतोय आम्ही सगळी, असं म्हणू जाऊ द्या.
आदरणीय जरांगे पाटलांनी पण या सर्व गोष्टीवर किती छान पद्धतीनं आज त्यांचं सांगितलंय की महाराज असं बोलतील हे मला माहीतच नाही. हे विश्वास पण नाही पटला त्या माणसाला. कारण मातुरी हे गाव ना भगवानगडाच्या एकदम पायथ्याशी, जीव की प्राण समजतात मातुरीचे गाव भगवानगडाला, धुमेगडाला. पहिलं नाव धुमेगड आहे भगवानगडाचं. भगवानगड ह्याच जातीची मक्तेदारी नाही कोणत्या. संप्रदायाचा पुरा नाश करायला उठलेली मंडळी ही सगळी. चला थांबतो. लव यू बाबाजी. जय श्रीराम.